आजचा बायबलचा वचन प्रेषितांच्या कृत्ये अध्याय 8 काव्य 5 ते 8 आणि नंतर 14 ते 17. पेत्रांच्या पहिला पत्र अध्याय 4 काव्य 13 ते 16 आणि आजच्या शुभवर्तमान योहान अध्याय 17 काव्य 1 ते 11. प्रेषितांचे कृत्य अध्याय 8 वचन 5 ते 8 आणि नंतर 14 ते 17. आणि फिलिपाने शोमरोन शहरी जाऊन तेथील लोकांपुढे ख्रिस्ताची घोषणा केली. तेव्हा फिलिपाचे भाषण ऐकून व तो करत असलेली चिन्हे पाहून लोक समुदायाने त्याने सांगितलेले गोष्टीकडे एक चित्ताने लक्ष दिले. कारण ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुष्कळातून ते मोठ्याने ओरडून निघून गेले. पुष्कळ पक्षघाती व पांगडी माणसे बरी झाली आणि त्या नगरात आनंद झाला. मग शोमरोनाने देवाचे वचन स्वीकारले असे यरूशलेमातल्या प्रेषितांना ऐकून त्यांच्याकडे पेत्र व योहान यांना पाठवले. ते तेथे आल्यावर त्यांनी त्यास पवित्र आत्मा मिळावा म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना केली. कारण तोपर्यंत त्यांच्यापैकी कोणावरही तो उतरला नव्हता. प्रभू येशूच्या नावात त्यांचा बप्तिस्मा मात्र झाला होता. तेव्हा त्यांनी त्यांच्यावर आपले हात ठेवले आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला. पेत्रांचे पहिले पत्र अध्याय 4 वचन 13 ते 16. ज्या अर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात त्या अर्थी आनंद करा, म्हणजे त्याचा गौरव प्रकट होण्याच्या वेळेसही तुम्ही उल्हास व आनंद कराल. ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात, कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुमच्यावर येऊन राहिला आहे. तरी खून करणारा, चोर, दुष्कर्मी किंवा दुसऱ्याच्या कामात दवडादवड करणारा असे होऊन कोणी दुःख भोगू नये. ख्रिस्ती या नात्याने कोणाला दुःख सहन करावे लागत असेल तर त्याला लाज वाटू नये. त्या नावामुळे देवाचा गौरव करा. आजचे शुभवर्तमान योहान अध्याय 17 वचन 1 ते 11. या गोष्टी बोलल्यावर येशू वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, हे माझ्या पित्या, वेळ आली आहे. पुत्राने तुझा गौरव करावा म्हणून तू आपल्या पुत्राचा गौरव कर. जे तू त्याला दिले आहेत त्या सर्वांनी त्यांना सार्वकालिक जीवन द्यावे म्हणून तू मनुष्य मात्रावर त्याला अधिकार दिला आहे. सर्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. जे काम तू मला करायला दिले ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझा गौरव केला आहे. तर आता हे माझ्या पित्या, जग होण्यापूर्वी जो माझा गौरव तुझ्या जवळ होता त्याच्या योगे तू आपणाजवळ माझा गौरव कर. जे लोक तू मला जगातून दिले त्यांना मी तुझे नाव प्रकट केले. ते तुझे होते आणि तू ते मला दिलेस आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे. आता त्यांना समजले आहे की जे काही तू मला दिले आहेस ते सर्व तुझ्यापासून आहे. कारण जी वचने तू मला दिलीस ती मी त्यांना दिली आहेत, ती त्यांनी स्वीकारली. मी तुझ्यापासून आलो आहे
त्यांनी खरोखर ओळखले आणि तू मला पाठवलेस असा त्यांनी विश्वास ठेवला. त्यांच्यासाठी मी विनंती करतो. मी जगासाठी विनंती करत नाही, तर जे तू मला दिले आहेत त्यांच्यासाठी, कारण ते तुझे आहेत. जे माझे ते सर्व तुझे आहे आणि जे तुझे ते माझे आहे आणि त्यांच्या ठायी माझा गौरव झाला आहे. यापुढे मी जगात नाही, पण ते जगात आहे आणि मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र पित्या, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख, यासाठी की जसे आपण एक आहात तसे ते त्यांनी एक व्हावे. हे देवाचे वचन आहे. देवाला धन्यवाद.